Good morning to all. विद्यार्थी मित्र हो, 12th कॉमर्स या ग्रुपवर बरेच विद्यार्थी सातत्याने रिक्वेस्ट पाठवत आहेत की सर आम्हाला या ग्रुपमध्ये ऍड करा. मला असं वाटतं की बरेच विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, परंतु फार उशिरा जॉईन झालेले आहेत आणि त्या कारणामुळे सुरुवातीपासून या बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या संदर्भामध्ये काय चाललेलं आहे मला असं वाटतं बहुतेक विद्यार्थ्यांना त्याबद्दल अडचणी निर्माण होत असतील. कारण सिलेबस पासून अभ्यासक्रम द्यायपासून तर मध्ये त्याचं जे प्रास्ताविक होतं, बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ज्यामध्ये झालेल्या आहेत, बेसिकली काही कन्सेप्ट झालेले आहेत, तर या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या लोकांना नक्कीच त्या ठिकाणी जॉईन झालेली नसल्या कारणामुळे काहीही कळलेलं नसेल आणि म्हणून उशिरा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी पुन्हा एकदा वास्तविक पाहता बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, भागीदारी संस्था आणि भागीदारी संस्थेचे अंतिम लेखे या प्रकरणाला आपण पूर्ण केलेलं आहे. साधारणतः 21-22 लेक्चर पासून आपण 22 लेक्चर या प्रकरणाच्या संदर्भातले आपले पाहून झालेत. परंतु तरी देखील जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जे विद्यार्थी बाहेर म्हणजे नंतर जोडल्या गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा या प्रकरणाचं, या पुस्तकाचा, या सिलेबसचा विचार 1-2 तासासाठी म्हणजे 1-2 लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी त्याचा मागोवा घेणार आहे, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांचं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये हा माझा हेतू आहे. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 11वी मध्ये आपण फायनान्शियल अकाउंट या संदर्भामध्ये विचार केला. अकरावी नंतर आपण आता 12वीला जॉईन झालेला आहात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 12वी कॉमर्सचा सिलेबस म्हणजे सगळ्याच फॅकल्टीचा सिलेबस चालू वर्षी म्हणजे 12वीचा सिलेबस पर्टिक्युलर यावर्षी बदललेला आहे. मागच्या वर्षी 11वीचा सिलेबस बदललेला होता, त्याला तुम्ही सामोरे गेलेले आहे आणि आता यावर्षी तुम्हाला गेल्या वर्षी जो 12वीचा सिलेबस आहे त्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस जे झालेले आहेत, तर त्यानुसार आपल्याला या ठिकाणी त्या प्रकरणाचा विचार करायचा आहे. जसं सिलेबस बदललेला आहे तर त्या सिलेबसच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पाहून घेतलेलं आहे की सुरुवातीलाच पहिलं प्रकरण आहे की इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती. मागच्या वर्षी भागीदारीची ओळख हे वेगळं प्रकरण होतं आणि भागीदारीची अंतिम खाती हे वेगळं प्रकरण होतं. हे जे 2 प्रकरण होते त्या प्रकरणाला करंट इयरला अभ्यास मंडळाने एकत्र केलेलं आहे आणि आता हे एकच प्रकरण झालेलं आहे. मागच्या वर्षी हेच प्रकरण भागीदारीची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेची ओळख, हे थेरी मधलं प्रकरण होतं, म्हणजे पूर्णपणे तो थेरी पार्ट होता. परंतु चालू वर्षी हाच इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म हा प्रॅक्टिकली म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. म्हणून ह्या दोनही म्हणजे भागीदारीच्या ओळखीच्या संदर्भामध्ये, भागीदारी संस्थेची ओळखच्या संदर्भामध्ये प्रॅक्टिकली काही क्वेश्चन आपण या ठिकाणी केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फिक्स ॲसेट मेथड आपण या ठिकाणी बघितली, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लेक्च्युअल कॅपिटल मेथड, स्थिर आणि अस्थिर भांडवल पद्धतीचा विचार आणि त्या संदर्भातले काही उदाहरण आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. आता या ठिकाणी या वर्षी पीडीएफ मध्ये तुम्हाला पुस्तकं आलेली आहेत, मीही तुम्हाला नोट्स फॉरवर्ड केलेले आहेत, तर प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही बघितलं आहे आपला जो सिलेबस आहे तो असा आहे, भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण आहे नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती, अकाउंट्स ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न. तिसरं प्रकरण आहे भागीदारीची पुनर्रचना, ज्यामध्ये भागीदाराचा प्रवेश आहे, म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, ऍडमिशन ऑफ पार्टनर. चौथा आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. 5वं प्रकरण आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. 6वं प्रकरण आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, भागीदारीचे विसर्जन किंवा समाप्ती. 7वं प्रकरण आहे बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे विनिमय विपत्र किंवा हुंडी. त्यानंतर 8वं प्रकरण आहे प्रमंडळाची खाती,
दोन विभागामध्ये 8वं प्रकरण कन्व्हर्ट करण्यात आलेलं आहे. एक कंपनी अकाउंट्स प्रमंडळाची खाती आणि दुसरा आहे भागांचे लेखांकन इश्यू ऑफ शेअर्स. आणि त्यानंतर 9वं प्रकरण आहे वित्तीय विवरणांचे विश्लेषण, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. हे वित्तीय विवरणांचं जे विश्लेषण आहे हे थेरी पार्ट होतं मागच्या वेळेस, याला आता प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचं प्रकरण लेखांकनात संगणकाचा उपयोग. थेरी पार्ट आहे हा जो टॉपिक आहे पूर्णपणे थेरी राहणार आहे यावर्षी. कम्प्युटर ऑफ अकाउंटिंग हा थेरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या वेळेस एकूण 10 प्रकरण होते, परंतु त्यापैकी कुठले तरी 3 प्रकरण आपल्याला विचारात घ्यायची होती. यावेळेस हे 10 प्रकरण आहेत, परंतु हे सगळेच प्रकरण आपल्याला चालू वर्षी विचारात घ्यावे लागणार आहे. म्हणजे मी ओरिएंट ऑफ एक्झाम च्या दृष्टिकोनातून तुमच्या समोर बोलतोय. परीक्षेच्या दृष्टीने हे 10चे 10 प्रकरण आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे आणि या 10ही प्रकरणावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. हे बघितल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी थोडासा म्हणजे माझ्या दृष्टीने 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर हा थोडा अडचणीचा तयार झालेला आहे. म्हणजे खूप चांगला अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आता गत्यंतर नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला थोडासा याचा विचार आपण या ठिकाणी करूया. फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर साधारणतः आपल्याला हा क्वेश्चन पेपर 80 मार्कासाठी विचारात घ्यायचा आहे, आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे हा थोडासा टेन्शन देणार आहे. मी तुमच्याशी स्पष्टपणे बोलतो, टेन्शन देण्याचं आहे म्हणजे अगदीच आता टेन्शन घ्यायचं आहे म्हणून नाही, पण काळजी करण्यासारखा यासाठी आहे की यापूर्वी आपल्याला 5 प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे 5 बिट आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये ए बी सी डी आणि ई असे विचारले जात होते पूर्वी. कसे ए बी सी डी आणि ई, पण यापैकी कुठलेही 3 आपल्याला सोडवायचे होते. म्हणजे हा पहिला प्रश्न जो आहे हा 15 मार्कासाठी आपल्याला होता, परंतु आता हा जो प्रश्न आहे हा 20 मार्कासाठी झालेला आहे आणि आता याच्यासाठी 4 बीट आहे. पूर्वी 5 पैकी 3 सोडवायचे होते, आता मात्र आपल्याला साधारणतः 10 पैकी 4 सोडवायचे आहे. लक्षात घ्या, किती पैकी? 10 पैकी. आणि त्यामुळे या 10 पैकी कुठले 4 विचारले जातील हे मात्र आपण नक्की करू शकत नाही किंवा आपल्याला सांगताही येणार नाही. त्यामुळे हे जे 10 आहे या 10च्या 10ला आपल्याला विचारात घेणार आहे किंवा या 10च्या 10चा आपल्याला अभ्यास करणार आहे. त्याशिवाय आपल्याला 20 मार्क घेता येणार नाही. बरोबरच आपल्याला या ठिकाणी सांगितले 4च जाणार आहे आणि सोडवायचे 4च आहेत. म्हणजे यामध्ये ऑर नाही, म्हणजे ऑप्शन नाही. जसे पहिले 5 होते आणि 3 सोडवायचे होते, आता असं नाही. आता या 10 पैकी कुठले 4 आहे म्हणजे कुठलेही या 10 पैकी कुठलेही 4 विचारले जातील आणि सोडवायचे देखील 4च आहेत, पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला जर आता स्कोर करायचा असेल, चांगल्या पद्धतीने तुम्हाला अकाउंटन्सी मध्ये जर स्कोर मिळवायचा असेल तर तुम्हाला या 10 क्वेश्चनला सगळे जे 10 प्रकरण आहेत, सगळे 10 जे काही टॉपिक आहेत यामधून आपल्याला याला निवडावं लागेल, त्याचा स्टडी करावा लागेल आणि शुअर आपल्याला 4 पैकी 4 सोडवायचे आहेत, त्यामुळे ते सोडवावे लागतील. हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे कॅल्क्युलेट जर आपण केलं तर मे बी कम्पॅरेटिव्ह प्रिव्हियस इयरच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला चालू वर्षी हा थोडासा जास्त म्हणजे अभ्यास करण्याशी संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून या ठिकाणी तुमच्याशी हा संवाद करतोय. तर अशा पद्धतीने हे कोणकोणते आहेत हेही या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे. विद्यार्थी मित्र, आपण जर बघितलं यामध्ये तर अर्थात अगोदर आपण या ठिकाणी हा विचार करणार आहे की प्रश्न हा जो आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट हा ए बी सी आणि डी. लक्षात, हे 4 बीट आहे, प्रत्येकाला
5 मार्क आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने दुसरा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड हा आहे ए और बी. म्हणजे हा पहिला प्रश्न जर आपण बघितला तर 20 मार्काचा आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो ए और बी आहे. म्हणजे ए या ठिकाणी मी लिहितो और बी. लक्षात? हा आहे 10 मार्काचा. ए सोडवा किंवा बी सोडवा. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थर्ड ए और बी हा देखील 10 मार्काचा आहे. क्वेश्चन नंबर फोर्थ इथे लिहितो मी ए और बी हा आहे 8 मार्काचा. क्वेश्चन नंबर फिफ्थ ए और बी हा पण आहे 8 मार्काचा. क्वेश्चन नंबर 6 हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो आहे अकाउंट ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा आहे 12 मार्काचा. आणि क्वेश्चन नंबर 7 हा पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. हा पण आहे 12 मार्काचा. असा सगळा एकत्रित विचार जर केला तर हा क्वेश्चन पेपर होतो 80 मार्काचा. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पहिला जो क्वेश्चन पेपर आहे तो ए बी सी आणि डी प्रिव्हियस इयरला हा 15 मार्काचा होता. 5 बीट होते त्यापैकी 3 सोडवायचे होते. आता मात्र या ठिकाणी दिले 4 जातील. एका बीटला 5 आहे. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा आहे आणि असे 5 गुणिले 4 बरोबर 20 असे मार्क आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. पण ते ॲक्युरेट आपल्याला 4 बीट आहे, याला ऑर नाही. हे 4ही सोडवायचे आहेत आणि तेही ॲक्युरेट सोडवायचे आहेत तर त्याला 5 मिळतील आणि तरच 4 जर प्रश्न सोडून झाले तर आपल्याला 20 मिळतील. दुसरा जो प्रश्न आहे सेकंड ए आणि बी हा 10 मार्काचा आहे. एक तर ए सोडवा किंवा बी सोडवा, याला ऑर असणार आहे. तिसऱ्या प्रश्नाला देखील 10 मार्क आहे. एक तर ए सोडवा किंवा बी सोडवा. चौथा प्रश्न आहे ए किंवा बी पण याला 8 मार्क आहे. ए जर सोडवला बरोबर निघला आपला सोडवला गेला तर 8 मिळतील किंवा बी सोडवला बरोबर आला तर 8 येतील. पाचवा प्रश्न जो आहे ए आणि बी तोही 8 मार्काला आहे. एक तर ए सोडवा किंवा बी सोडवा. त्यानंतर आहे 6वा प्रश्न प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो आहे तो कोणत्या प्रकरणावर आहे? अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट. म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपला जो सिलेबस आहे तो प्रकरण दुसरं नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती. नफा न कमविणाऱ्या संस्थांची जी खाती आहे त्यावर 6वा प्रश्न विचारला जाणार आहे. आणि पहिलं जे प्रकरण आहे भागीदारीची ओळख व भागीदारी संस्थेची अंतिम खाती यावर 7वा प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या प्रकरणावर 7वा प्रश्न, दुसऱ्या प्रकरणावर 6वा प्रश्न आणि आता राहिला दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. तर तो कोणता पार्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी त्याचाही या ठिकाणी एक त्याची जी आयडेंटिटी आहे ती आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. दुसरा प्रश्न आपला महत्त्वाचा आहे. क्वेश्चन नंबर, विद्यार्थी मित्रांनो, हा जो सेकंड क्वेश्चन आहे हा 2 पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड 10 मार्क्स. लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर सेकंड ए, क्वेश्चन नंबर सेकंड बी. या ए मध्ये ए बी सी डी
ए, बी, सी आणि डी. बिल ऑफ एक्सचेंज. विनिमय विपत्र. दुसरा आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. ऍडमिशन ऑफ पार्टनर ज्याला आपण म्हणूया भागीदाराचा प्रवेश. तिसरा आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. भागीदाराची निवृत्ती. पाचवा आहे डेथ ऑफ पार्टनर. भागीदाराचा मृत्यू. अशा पद्धतीने पहिला जो प्रश्न आहे तो या टॉपिकवर आहे. ए, बी, सी आणि डी. ए मध्ये आहे बिल ऑफ एक्सचेंज, बी मध्ये आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर, सी मध्ये आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डी मध्ये आहे डेथ ऑफ पार्टनर. म्हणजे विनिमय विपत्र, भागीदाराचा प्रवेश, भागीदाराची निवृत्ती आणि भागीदाराचा मृत्यू. हा जो ए आहे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ए और बी. ए मध्ये या चार पैकी कुठला तरी दोनचा विचार होणार आहे. कुठला तरी म्हणजे कुठला तरी हे आज मला माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. या चार पैकी कोणतेही दोन प्रश्न म्हणजे ही दोन प्रकरण जे आहेत ते या ए आणि बी मध्ये विचारले जातील. म्हणजे थोडक्यात ए मध्ये विचारले जाते. आलं लक्षात? बी मध्ये तेच काय बिल ऑफ एक्सचेंज, विनिमय विपत्र. दुसरा आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर, भागीदाराचा प्रवेश. तिसरा आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. आणि चौथा आहे डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. म्हणजे ए आणि बी यामध्ये ही चार पीठ आहे. या बी मध्ये देखील कुठले तरी दोन टॉपिक आपल्याला विचारले जाणार आहेत. आलं लक्षात? उदाहरणार्थ समजूया आपण की ए साठी बिल आणि ऍडमिशन या दोन प्रकरणाचा विचार केला, ए आणि बी चा. ए मध्ये. तर बी मध्ये काय केलं जाईल? बी मध्ये रिटायरमेंट आणि डेथ. डेथ. अशा पद्धतीने हे चार प्रकरण या दुसऱ्या प्रकरणामध्ये काय केले जातील? विचारात घेतले जातील. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने दुसरा प्रश्न असणार आहे. परत एकदा बघा, या प्रश्न क्रमांक 2 मध्ये, प्रश्न क्रमांक 2 मध्ये इकडे 2 आणि इकडे 2 असे विचारात घेतले जाते. किंवा कुठल्याही उदाहरणात समजा आपण काय की ए मध्ये काय केलं जाईल? दोन प्रश्न विचारायचे. विचारलं जाईल सपोज आपल्याला या ठिकाणी 1 आणि 2, बरोबर. त्यापैकी काय करायचं? आपल्याला 1 सोडवायचं आहे, बरोबर. बिल ऑफ एक्सचेंज सोडवला तुम्ही. आता बी मध्ये सुद्धा काय हे 2 विचारले जाते. यामधला तुम्हाला एकच सोडवायचं, तुम्ही डेथ सोडवला, राहिले 2. हे जे 2 आहे हे 2 सेम क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये हेच टॉपिक म्हणजे प्रश्न क्रमांक 3 जो आहे 10 मार्काला, त्याला परत एकदा काय प्रश्न क्रमांक 3 क्वेश्चन नंबर 3 खाली येऊया आपण. इकडे एक एरो, इकडे एक एरो. क्वेश्चन नंबर या ठिकाणी मी सेकंड म्हटलो होतो, आता 3. इथे पण
थर्ड. परत एकदा बिल ऑफ एक्सचेंज, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ. बिल ऑफ एक्सचेंज, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ. इकडे सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला फक्त 2 सोडवायचे. आलं लक्षात? म्हणजेच काय की प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए किंवा बी दोन्हीपैकी एक सोडवा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये ए किंवा बी दोन्हीपैकी एक सोडवा. प्रकरण आहे 4 आणि आपल्याला सोडवायचे 2. अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे सॉल्व एनी वन. आपल्याला काय करायचंय? सॉल्व एनी वन. इकडेही 4 प्रकरण आहेत, इकडेही 4 प्रकरण आहेत, पण सॉल्व एनी वन. 2 मध्ये एक सोडवायचा आहे आणि 3 मध्ये एक सोडवायचा. थोडक्यात काय झालं? प्रश्न क्रमांक 2 ला पर्याय दिला, प्रश्न क्रमांक 3 ला देखील पर्याय दिला. त्यामुळे आपण या ठिकाणी जर विचार केला तर अशा पद्धतीने हा एक जो भाग आहे हा विचारात घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक 2 आणि 3 मध्ये. या निमित्ताने आपल्याला कमीत कमी एवढं लक्षात येईल की हे जे काही 4 प्रकरण आहेत बिल ऑफ एक्सचेंज पासून तर डेथ ऑफ पार्टनर पर्यंत, याचे सिक्वेन्स 2 नंबरच्या क्वेश्चनला कोणते येतील आणि 3 नंबरच्या क्वेश्चनला कोणते येतील हे आज आपण कन्सिडर करू शकत नाही. जर 2 नंबरच्या प्रकरणाला डेथ आला आणि बिल ऑफ एक्सचेंज आला, सॉरी दुसऱ्या प्रश्नामध्ये डेथ आणि बिल ऑफ एक्सचेंज विचारलं, तर तिसऱ्या प्रश्नामध्ये ऍडमिशन आणि रिटायरमेंट विचारलं. पण त्याचे सिक्वेन्स कसे असेल हे माहित नाही. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नासाठी हे 4 प्रकरण विचारात घेतले जात आहेत. साधारणतः हे जे 2 प्रश्न आहेत हे 20 मार्काचे आहेत. म्हणजेच काय या 4 प्रकरणावर आपल्याला 20 मार्क विचारात घेतले जाणार आहेत. हे 4 प्रकरण आणि 20 मार्क असं कन्सिडर करा. तुम्हाला बघितलं तुम्ही पहिलं प्रकरण 7वा प्रश्न आहे, दुसरं प्रकरण 6वा प्रश्न आहे आणि बाकीचे राहिलेले हे 4 प्रश्न जे आहेत हे 20 मार्काचे आहेत. ते 12-12 मार्काचे आणि हे 20 मार्काचे. साधारणतः 42 मार्काचा विचार या ठिकाणी या 6 प्रकरणावर करून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. त्या 4थ्या प्रकरणाचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्र तर आपल्या या ठिकाणी असंच क्वेश्चन नंबर 4th. क्वेश्चन नंबर 4th ए, क्वेश्चन नंबर 4th बी. इथे ए, बी, सी आणि डी. इथे ए, बी, सी आणि डी. कोणते प्रश्न आहेत, प्रकरण कोणते आहेत या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं तर डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप पहिलं काय इथे, म्हणजेच काय भागीदारी संस्थेचे विसर्जन. कोणतं प्रकरण आहे ते? भागीदारी संस्थेचे विसर्जन. प्रकरणाचा जो क्रमांक आहे तो 6वं प्रकरण आहे, भागीदारी संस्थेचे विसर्जन. त्यानंतर आहे कंपनी अकाउंटिंग, इश्यू ऑफ शेअर्स त्या ठिकाणी विचारलं जाईल. प्रकरण 8 बी मध्ये. इश्यू ऑफ शेअर्स. त्यानंतर विचार होणार आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचा जर आपण विचार केला तर 9वं प्रकरण आहे वित्तीय विवरणांचे विश्लेषण. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. वित्तीय विवरणांचे विश्लेषण 9वे प्रकरण आहे. हे 8वे प्रकरण आहे आणि पार्टनरशिप संस्थेचं जे विसर्जन आहे ते 6वं प्रकरण आहे. हे 6वे प्रकरण आहे. यानंतर आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग. कम्प्युटर इन अकाउंटिंग हे शेवटचं प्रकरण आहे मला असं वाटतं. संगणकाचा लेखांकनात उपयोग 10वं प्रकरण आहे. सेम असंच इकडे आहे ए मध्ये. ए
बी, सी आणि डी. इथे डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, इथे कंपनी अकाउंटिंग, इथे एनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि इकडे कम्प्युटर अकाउंटिंग. अशा पद्धतीने हा चौथा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हाच कन्व्हर्ट केलेला आहे इकडे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. इथेही तसंच क्वेश्चन नंबर 5 ए आणि क्वेश्चन नंबर 5 बी. हे जे 4 प्रकरण आहेत, हे 4 प्रकरण इकडे आहेत. कुठले तरी 2 इकडे असतील आणि कुठले तरी 2 इकडे असतील. सिक्वेन्स माहित नाही, पण या 4 पैकी जर डिसोल्युशन आणि कंपनी अकाउंटिंग इकडे 2 ला विचारली, चौथ्यात विचारली, तर एनालिसिस आणि कम्प्युटर अकाउंटिंग 5व्यात घ्यायची आहे. त्यामुळे इकडे एक सोडवायचा आहे आणि इकडे एक सोडवायचा आहे. म्हणजे याला म्हणूया आपण एनी 2 1, किंवा याला असं म्हणूया आपण सॉल्व एनी 1. काय म्हणूया आपण? सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2. कोणताही एक सोडवायचा आहे 2 पैकी. म्हणून चौथ्यामध्ये एक सोडवायचं आहे आणि 5व्यामध्ये एक सोडवायचं आहे. या ठिकाणी देखील 4 प्रकरण आपल्याला विचारात घेण्यात आलेले आहे आणि हे प्रकरण मात्र 8 मार्काचं आहे, म्हणजे 16 मार्काचं आहे. तेव्हा अशा पद्धतीने म्हणजे पहिले 20, दुसरे 10, पहिला प्रश्न 20, दुसरा 10, तिसरा 10, चौथा 8, पाचवा 8, सहावा 12 आणि सातवा 12. आपण जर विचार केला तर 8 2 16 17 18 19 20 ह्याच्याकडे 2 4 5 6 7 8 अशा पद्धतीने हे 80 मार्क जे आहेत हे फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपरच्या संदर्भामध्ये आपल्याला देऊ करण्यात आलेला आहे. यातला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न मात्र आपल्याला या ठिकाणी लिहायचा बाकी राहिलेला आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये नेमकं काय असणार आहे तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याही गोष्टीचा या ठिकाणी आपण विचार करूया. जे काही 10 बीट आहे या ठिकाणी, तर त्यातलं पहिलं जे बीट आहे ते आहे फिल इन द ब्लँक. शब्दसमूह हे दिलेलं आहे त्यांनी, किंवा संज्ञा सुचवा. फिल इन द ब्लँक विथ ऑप्शन, म्हणजे नाही सॉरी, पहिल्यांदा जे आहे रिकाम्या जागा, रिकाम्या जागा. दुसरं आहे शब्दसमूह किंवा संज्ञा द्या. तिसरा जो आहे तो आहे स्टेट ट्रू और फॉल्स विथ रिझन, म्हणजे चूक की बरोबर ते सकारण सांगा. पण या ठिकाणी 2 प्रश्न विचारले जाणार आहे. किती? 2. आणि एकाला किती आहे? 2.5. म्हणजे प्रश्न 2 आहे आणि एका प्रश्नाला इथे काय रिकाम्या जागा फिल इन द ब्लँकला किती आहे? 5 विचारले जाणार आहे. प्रत्येकाला 1 आहे. शब्दसमूह सुद्धा असा आहे, 5 विचारले जाईल, प्रत्येकाला 1 आहे. इथे मात्र 2 आहे आणि प्रत्येकाला 2.5 आहे. म्हणजे 2च प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर आहे फाइंड ऑड वन, म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. हा या ठिकाणी 5 आहे, प्रत्येकाला 1 आहे. त्यानंतर कंप्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करा. त्याला काय म्हणूया आपण? वाक्य पूर्ण करू. वाक्य पूर्ण करा. 5 आहे, 1 द्यायचं आहे. त्यानंतर आन्सर इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तरे द्या. काय आहे? एका वाक्यात उत्तरे द्या. इथे 5 विचारले जातील, प्रत्येकाला 1 मार्क आहे. त्यानंतर आहे ऍग्री अँड डिसऍग्री, म्हणजे खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत. खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत. 5 आहे आणि प्रत्येकाला 1 उत्तर आहे. त्यानंतर आहे कॅल्क्युलेशन.
म्हणजे आपल्याला या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर आपल्याला दिलं की ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म गेन रेशो काढा किंवा डिक्रीज इन ॲसेट, इन्क्रीज इन ॲसेट किंवा फंड ऑफ रिझर्व्ह फंड ऑफ कॅल्क्युलेशन, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी देऊ केले जातील. तर हे कॅल्क्युलेशन देखील आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. 5 असतील, एकाला उत्तर आहे, म्हणजे एकाला 1 मार्क आहे. यानंतर आहे स्पेसिमन, काय नमुना. नमुना येईल एखादा. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे विनिमय विपत्राचा नमुना. याला हा एकच विचारला जाईल, स्पेसिमन एक असेल, मात्र त्याला मार्क 5 असतील. शेवटी आहे कंप्लीट द टेबल, तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा असेल तर याला 5 विचारले जातील, म्हणजे एक तक्ता असेल त्यावर 5 प्रश्न असतील, तो पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने हे 20 मार्क आहे. टोटल किती? 20 मार्क आहे. म्हणजे अशा या बाबतीत आपण विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल. थोडक्यात अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागेल. असा एक पहिला प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला, 5वा आणि 6वा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चन फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपरच्या संदर्भामध्ये जर आपली काही अडचण आली असेल तर आपण या ठिकाणी नक्कीच जाणून घेऊया. इकडे एक लक्षात घ्या की हा जो काही पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नापैकी कोणते 4 विचारले जातील हे नक्की नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळं विचारात घ्यावं लागणार आहे 100%. तर आपण म्हणजे आपल्या या म्हणजे विषयाला स्कोर आणू शकतो. म्हणून अकाउंटचा पहिला जो काही क्वेश्चन पेपर आहे तो गेल्या अनेक वर्षांपेक्षा आता मात्र पहिल्यांदाच इतक्या वर्षी अवघड असा झालेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी मला असं वाटतं की याच्यावर नक्कीच चांगल्या पद्धतीने विचार करू. आणि यामध्ये काही अडचण आली तर आपण त्याच्यावर परत एकदा मला फोनच्या माध्यमातून तुम्ही संवाद करू शकता. मेसेज करून तुमचा प्रॉब्लेम काय तो मला कळवू शकता. मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये जर काही अडचण आली तर त्या बाबतीत नक्कीच तुमचं समाधान होईल अशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. यानंतर आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष ते प्रकरण कोणतं असेल ते पुढच्या तासाला आपण विचारात घेऊ. तोपर्यंत तुर्तास या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.